सनफ्लॉवर, पामोलिन आणि इतर जेवढे तेल आहे त्यात 25 ते 50 ते 75 रुपये भाव वाढ झालेली आहे. आणि हे कशामुळे झालेली आहे कोणी सांगायला मागत नाही आणि कोणी बोलायला मागत नाही. 15 लिटरचे डब्यांचे दर होते 1500 ते 1550, शेवट 1600. त्याचे दर झाले 1600, 1550 आणि 1680, 1700 पर्यंत गेलेले आहे. राईस ब्रँड आणि शेंगदाणा तेल हिंदुस्थान मधनं येते, बाकी सोयाबीन हिंदुस्थान मधनं येते आणि बाकी इतर तेल फॉरेनचे येतात. पण त्यात भाव वाढ झालेली आहे. त्यामुळे शासनाने त्यात मध्यस्थी म्हणून काहीतरी योग्य ते पाऊल भरणे. काही रिस्पॉन्स नाही. असे भाव ज्या वाढल्यामुळे गिराक फिरत असतो, काय बोलायला मागत नाही. होते ना भाव वाढ झाल्यानंतर पब्लिक बोलते आम्ही इलेक्शन मध्ये असा झाला तसा झाला आणि त्यामुळे तर अजून भाव वाढ झाले, कमी व्हायला पाहिजे. आज लसणाची आवक 6 गाडी आहे, म्हणजे 1500 कट्टा आहे. त्यामध्ये जागेवर लसण टाईट असल्यामुळे इथं टाईट झाल्या 5 ते 10 रुपये. तिथून पुढे पाऊस चालू होईल त्याप्रमाणे आवक घटेल आणि बाजार वाढेल अशी शक्यता आहे. आता पहिले रेट वरती 180-90 रुपये विकायला, 200-250 आणि एक नंबर क्वालिटी 300 रुपये विकते. कस्टमर थोडे कमी आहे, भाव वाढले कस्टमर कमी होतात, त्याप्रमाणे तसं चाललंय. आता 3-4 दिवसापासून थोडे भाव वाढले, कस्टमर कमी. MP, राजस्थान आणि UP या ठिकाणी जास्त लसण येतं. जास्त नाही, महाराष्ट्रामधून लसण येतं.